कृष्णाई जशी नाती जपते, जशी माया लावते लोकांना, तशी शारदा तशीच आहे अगदी. मला असं झालं की हा झालं, माझं आयुष्यात सॉर्टेड झालं, आता मला काही टेन्शनच नाही आहे, कारण ताई आहेत माझ्यासोबत. फार कमी दिवस झाले असतील ना शूटिंगला, तरीही त्या आई म्हणूनच तशाच वागतात, तशीच काळजी घेतात. मंडळी, कृष्णाईच्या लेकी ही मालिका आपल्या भेटीला येते आणि आज मस्त कृष्णा नदीच्या काठावरच बसलोय आम्ही आणि 3 लेकींपैकी 2 लेकी माझ्यासोबत बसल्या आहेत, शारदा आणि सौदामिनी. खूप स्वागत दोघींचं. म्हणजे एकता आणि नारायणी. म्हणजे यंग असूनही सौदामिनी असं एक जुनाट नाव आहे. आत्ता आपल्याकडे असं कल्चर आहे की जे शेंडेफळ असतं त्याचं मॉडर्न असं काहीतरी नाव असतं, तर हेही वेगळेपण आणि संस्कृती जपण्याचाही प्रयत्न आहे. नारायणी, काय सांगशील तुझ्यापासून? छोट्यापासून सुरुवात करूया आपण. माझं आता मिनीमध्ये पण असं सौदामिनी असं नाव आहे आणि माझं रिअल आयुष्यात पण नारायणी असं नाव आहे. आणि माझ्या मम्मीचं नाव नैना आहे, तर लोकांना वाटतं की माझं नाव नैना आणि मम्मीचं नाव नारायणी आहे, तर हे कन्फ्युजन होत राहतं. तर मला अशा मोठ्या नावाची किंवा अशा एकदम भरगच्च नावाची सवय आहे, त्यामुळे आता काही वाटत नाही मला त्याचं. माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर मी खो खो खेळते आणि मी गणितात खूप हुशार आहे आणि माझं कॅरेक्टर खूपच उत्तम आहे. म्हणजे मी जशी आहे रिअल आयुष्यात त्याच्या एकदम अपोजिट येते. ती एकदम चंचल, अशी जरा पण बसत नाही एका मिनिटं, आणि मी त्याच्या फुल अपोजिट आहे. मी इंट्रोवर्ट आहे आणि सौदामिनी एक्स्ट्रोवर्ट आहे. तर असं सगळं आहे आणि आम्हाला शूट करायला तर खूपच मजा येते. तुम्हाला कळेलच आता 15 जूनपासून. आणि तू ऑपोजिट आहे म्हणालीस, गणितात तू म्हणजे नारायणी हुशार आहे की? नारायणीचं गणित साईडला ठेवला. नारायणीचं गणित अजिबातच चांगलं नाही आहे. तिचं मुळात अभ्यासाच असं चालवायचं, चालू पुरतं. म्हणजे करायचं आहे, डिग्री हातात पाहिजे म्हणून अभ्यास करायचा, बस एवढंच काय ते आहे आपलं, बाकी काही नाही. बाकी शॉक हेच आहे, ॲक्टिंग. सो एकता, तुला तर आम्ही अनेक वर्ष मालिकांमध्ये बघतो, विठू माऊली, कस्तुरी, त्यानंतर अनेक मालिका, आणि कट्टू आपण एका फंक्शनमध्ये भेटलो होतो आणि त्यानंतर आज भेट होते. मला खूप छान वाटतं तुला पुन्हा एकदा बघायला. काय सांगशील? निवेदिता ताईंसोबत काम करतेस, मोठी लेक आहेस है ना, तर ती एक फिलिंग आहे की जबाबदारीची जाणीव. खरं सगळ्यात आधी तर मलाही खूप छान वाटलं तुला पहिल्यांदाच इथे पाहून की येस तू आहेस. सो येस, खूप मोठं जबाबदारीचं कार्य आहे हे माझ्यासाठी. आणि थोरली लेक म्हणजे ती ना वयाआधीच मोठी झाली आहे. कृष्णाईची जी शारदा आहे फार अबोल, शांत, निरागस, सोज्वळ अशी आहे आणि तितकीच सुगरण. म्हणजे कृष्णाईची सावलीच जवळजवळ ती आहे. सो कृष्णाई जशी नाती जपते, जशी माया लावते लोकांना, तशी शारदा तशीच आहे अगदी. कारण तिने लहानपणापासून कृष्णाईला पाहिलेलं आहे. आणि जेव्हा मिनी आणि गौरी अगदीच लहान होत्या आणि कृष्णाई कामासाठी म्हणजे उदरनिर्वाहासाठी ऑब्व्हियसली ती बाहेर जायची, कारण वडील आमचे अर्धवटच आम्हाला सोडून गेले होते, तर ही यांची आई व्हायची, मिनीची आणि गौरीची. सो तिला ना ते आई आणि जबाबदारी, ती माया वेळेआधीच तिला कळली होती आणि ती वेळेआधीच मोठी झाली होती. त्यामुळे तिची फार स्वप्न अशी नाही आहेत. तिला ह्यांच्याच आनंदामध्ये आनंद आहे. म्हणजे कृष्णाईच्या सुखात ती सुखी आहे. मिनीला तिला खेळाडू झालेलं पाहायचं आहे, गौरीला तिला कलेक्टर झालेलं पाहायचं आहे. सो यांचा आनंद तिच्यासाठी खूप आहे. मग त्यांच्यासाठी त्या जे मागतील आणि तिला जरी हवं असेल तरी त्यांच्यासाठी ती उदार मनाने ते देईल की घे, नाही माझी बहीण मागते, गौरीला हवं आहे, मिनीला हवं आहे. तर बऱ्याचदा असं बहिणींसाठी, आईसाठी मन मारणारी आणि थोडीशी अबोल अशी ओव्हरऑल शारदा आहे. नाही, मी एकुलती एक आहे खरं तर. सो मला इथे छान वाटतंय की मला एक छोटी आणि अशी मधली बहीण आहे, भेटल्या आहेत. हो, इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही अगदी डे 1 पासून आमच्यातलं बॉन्डिंग तसंच झालेलं आहे. फार लवकर आम्ही जेलप झालो. म्हणजे मी नारायणीला ओळखत होते आधीपासूनच आणि ट्विंकल आत्ताच आमची ओळख झाली. पण आम्हा तिघींना आता फार दिवस झाले, महिना वगैरे झाला आहे आमचं सगळं सुरू होऊन आणि हे करून, पण फार लवकर आम्ही जेलप झालो आहोत. सो बहिणी म्हणून ही पटकन बॉन्ड बनला आहे आमचा. आणि नारायणी, तुझ्याबद्दल तर म्हणजे 17व्या वर्षी स्वतःचं घर मुंबईत, म्हणजे इतकी लहानपणापासून तू काम करतेस, राईट? सो म्हणजे हे काहीतरी अचीवच केलं आहेस तू, म्हणजे इतक्या लहान वयामध्ये. त्याबद्दल आता तो स्ट्रगल आहे तुझा आणि घरच्यांचाही पाठिंबा आहे यासाठी. अभ्यास करतही तू हे केलं आहेस. सध्या नारायणी काय करते आम्हाला? सध्या शिक्षणामध्ये नारायणीची 12वी चालू आहे. तिने कॉमर्स घेतलं आहे. तो आता 12वीचं पण थोडं टेन्शन आहे बॅक ऑफ द माइंड. त्या सिरियल तर सुरू आहेच, मग आता वेळ काढत अभ्यास करत आणि घर घेण्यामागचं सगळं श्रेय माझ्या आईबाबांनाच जातं. त्यांनी सगळे इन्व्हेस्टमेंट्स करून त्यांनी सगळं केलं. माझं काही नाही, मी फक्त काम करणं एवढंच काम होतं माझं. काय ते पण हाऊ डज इट फील 17 आहेस तू फक्त, म्हणजे त्यावेळेला होतीस आणि घर झालं? खूप भारी फिलिंग येते. मुंबईत आपलं स्वतःचं घर असणं हे खूपच भारी फिलिंग आहे. म्हणजे ते छोटंसं असलं तरी ते घर असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा मुंबईत घर नसतं आणि आपल्याला भाड्यांसाठी असं दारोदारी भटकायला लागतं, तेव्हा जो त्रास होतो तो मी अनुभवला आहे. त्यामुळे घर घ्यायचं हे ठरलं होतं.
ताईंसोबत सीन शूट करताना ना त्यांच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरच ते ममत्व आहे आणि ते जाणवतं प्रत्येक वेळी. तुमचा पहिला दिवस कसा होता त्यांच्यासोबत शूटचा आणि आय एम शुअर की तो मेमोरेबल असणार आहे. माझा पहिला दिवस जेव्हा लुक टेस्टला मला कळलं की ताई आहे शोला, मला असं झालं की झालं, माझं आयुष्यात सॉर्टेड झालं, आता मला काही टेन्शनच नाही आहे कारण ताई आहेत माझ्यासोबत. पहिला दिवस आमचा खूपच सुंदर होता. पहिला 2 दिवस ताई नव्हत्या आमच्यासोबत शूटला, तिसऱ्या दिवशी ताई होत्या शूटिंगला. खूप मजा केली आम्ही, इतकी मजा म्हणजे कुठल्याच सिरियलमध्ये एवढी मजा नाही आली तेवढी ताईंसोबत मजा आली. आणि ताई म्हणजे अशा कम्फर्ट झोन आहेत, काही चुकलं तरी त्या सांगतात, काही बरोबर असेल तरी सांगतात नाही हे चांगलं झालं, हे असंच कर. ताई अशा त्या ताईच आहेत, म्हणजे त्या आईसारख्या आहेत. माझा पहिला दिवस म्हणजे मी आधी ताईंना भेटले इव्हेंट निमित्त, पण त्यांच्यासोबत काम करायचं आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा थोडंसं दडपण होतं. इतकं काम केल्यानंतरही दडपण होतं की इतक्या. आणि ना माझं लहानपणापासून ना निवेदिता सराफ आणि नीतू सिंग मला फार आवडायच्या, फारच. म्हणजे मी ताईंना म्हटलं पण हे बोलूनही दाखवलं, माहिती मला ते दोघी मला सेम वाटायच्या आणि तितक्याच गोड. मला नीतू सिंगही फार आवडतं आणि ताई ऑब्व्हियसली जेव्हा त्या पहिल्यांदा तेव्हा मी म्हटलं ताई असं आहे मला तुम्ही फार फार आवडतं आणि नीतू सिंग असं. तर त्या फार गोड हसल्या आणि म्हणाल्या अगं छान, तूही छान काम करतेस, गोड काम करतेस असं वगैरे म्हणाल. तर मी म्हटलं तुम्ही नोटीस केलं आहे, म्हणजे तुम्ही पाहिलं आहे माझं काम, मला ते फार मोठं वाटलं. आणि त्या खरंच जितक्या त्या स्क्रीनवर गोड दिसतात तितक्याच त्या खऱ्या आयुष्यातही आहे. आणि आत्तापासूनच त्या आमची म्हणजे फार कमी दिवस झाले असतील ना शूटिंगला, तरीही त्या आई म्हणूनच तशाच वागतात, तशीच काळजी घेतात. खाऊ पिऊ घालणं म्हणजे जेवण डब्बा आणण्यापासून आवर्जून नाही हे का अगं ही भाजी खायची असते, अगं तसं नाही, तसंच करतात आणि तशाच राहतात. मला पहिला सीन करताना फार टेन्शन आलं होतं की माझ्यामुळे रिटेक्स नको व्हायला, म्हणजे ताईंना परत करावे लागेल किंवा असं असं होतं. तर मला की ताईंना आता परत करावं लागेल, त्यामुळे मी फार घाबरले होते. प्रोमो आम्ही शूट केला सोबत तेव्हा असं. तर ऑब्व्हियसली इतका मोठा त्यांचा अनुभव आहे, त्यांना कळलं की ही थोडीशी घाबरली आहे किंवा काय. तर रिलॅक्स, तुला वाटतंय तसं कर, छान कर, डिरेक्टर जर सांगताय तसं कर, ठीक आहे मी आहे असं त्यांनी फार असं त्यांनी फार गोडपणे. आणि मग मी कुठेतरी रिलॅक्स झाले, ओके सो मला करायचं आहे. मग तसं आम्ही प्रोमो शूट केला आणि छान मज्जा येते आणि खूप शिकायला मिळणार आहे. मला तर खूपच एक्साइटमेंट आहे. म्हणजे शारदा आणि कृष्णाईच्या ह्या सिरियलबद्दल तर आहेत, पण त्यांच्याकडून इतक्या आम्ही आता वाटेतही येता येताना आम्ही दोघी सोबत आलो तेव्हाही त्या इतकं सांगत होत्या किस्से, बरंच म्हणजे युनिव्हर्सिटी आहेत त्या असं म्हणायला हरकत आहे. सगळ्यातलं सगळं माहिती सगळं सांगतात आणि फार आपुलकीने सांगतात समजावून. आणि ताई तर सुगरण आहेतच, पण शारदा किती म्हणजे एकता किती सुगरण आहे. मला स्वयंपाक बनवता येतो सगळा, म्हणजे मला लॉकडाऊनने तारलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मी लॉकडाऊनमध्ये सगळा स्वयंपाक शिकले. आणि त्याआधी वेळच नव्हता ना, म्हणजे फार कमी वयात मालिका आणि ते सगळं शूटिंग. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं 13-14 तास शूटिंग असतं, सो कधी वेळच नाही मिळाला. पण लॉकडाऊनमध्ये मला इतका वेळ होता की मी स्वयंपाक शिकला आणि मी सगळे पदार्थ बनवू शकते उत्तमरित्या. खायला मी सेटवर येईनच, मुंबईत सेट आहे पण आता आपण साताऱ्यात आहोत. ही एनर्जी आणि ही वाईब, छान वाईब्स घेऊन आपण जाऊया शूटिंगला आणि भेटूच पुन्हा एकदा. थँक्यू सो मच आणि खूप मनापासून शुभेच्छा दोघी. थँक्यू सो मच.